महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांची भव्य रथयात्रा ठाणे शहरामध्ये संपन्न। महाविकास आघाडीचे उमेदवार राजन बाबूराव विचारे यांच्या प्रचारार्थ आज एक भव्य रथयात्रा काढण्यात आली। या रथयात्रेची सुरुवात ठाणे पूर्व येथील नारायण कोळी चौकातून झाली। यात्रा अनेक प्रमुख ठिकाणी गेली। रथयात्रा अष्टविनायक चौक, कोपरीगाव, नाखवा हायस्कूल, दौलतनगर, धोबीघाट, कोपरीगाव, आनंदनगर, गांधीनगर, मेंटल हॉस्पिटल यांसारख्या भागातून नागरिकांशी संवाद साधत पुढे जात होती। या यात्रेच्या माध्यमातून उमेदवार राजन विचारे यांनी मतदारांशी थेट संवाद साधला, तसेच त्यांच्या विकासांच्या धोरणांची माहिती घेतली। यात्रेचे आयोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्साहात केले होते। या उपक्रमाद्वारे मतदारांना त्यांच्या भविष्यातील नेत्यांच्या दृष्टिकोनाची जाणीव करून देण्यात आली। राजन विचारे यांना पुढील वाटचालीसाठी परिसरातील महिला असू दे, ज्येष्ठ नागरिक असू दे यांनी पुढे येऊन अविष्ट चिंतन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते या यात्रेमध्ये सहभागी झाले होते। तर अशा प्रकारे कोपरी येथून या रथयात्रेचा आज शुभारंभ झाला आणि भव्य असा प्रतिसाद देखील या प्रचार रॅलीला पाहायला मिळाला। प्रयत्न त्यांनी केला। शहराचा विकास पाहताना समाजातील प्रत्येक स्तरावर जात, धर्म, पंथ, लिंग, रंग, वर्णांना आणि अठरा पगड जातींना एकत्र घेऊन कुठलाही भेद न मानता साऱ्यांना बाहेर हो दादा मागे चला सर एक वीचा फोटो द्या ना जरा सगळे। विजय पाहिजे फक्त त्यांचे कॅमेरे घ्या आणि तुम्ही काढून द्या। या तुम्हाला काढायचं आहे का? मला वाटतं ठाणेकर नागरिक हे उत्साहित असतात आणि तुम्ही बघितलं असेल गेले 3 महिन्यापासून या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडी, काँग्रेस, त्याचबरोबर शिवसेना उद्धव साहेब, त्याचबरोबर शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी, संभाजी आणि RPI हे सर्व पक्षाचे लोक दिवस रात्र या ठिकाणी प्रचार करत आहेत। मला वाटतं पहिला राऊंड झालेली आहे, दुसरा राऊंडची सुरुवात या ठिकाणी कोपरी पाचपाकडी या मतदारसंघातून आपण करत आहोत। आणि तुम्ही बघितलं असेल लोकांचा उत्साह भरपूर आहे। आज बघा एवढं टेम्परेचर असताना सुद्धा आज कित्येक हजारोच्या संख्येने या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। गेल्या 10 वर्षात तुम्ही बघितलं असेल आणि विशेष करून गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने ह्या शिंदे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही आज गळचेपी आज तुम्ही बघितलं असेल संविधान बदलण्याचं काम आज त्यांना 400 कशासाठी पाहिजे की संविधान बदल आणि आज खऱ्या अर्थाने लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि ही लोकशाही वाचवायची असेल महाराष्ट्र वाचवायचं असेल
तर आपल्याला सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून या ठिकाणी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, त्याचबरोबर 18 पगड जाती, त्याचबरोबर 12 बलुतेदार आणखी सर्व जाती धर्माची लोक यांना एकत्र करून हा महाराष्ट्र आणि देश वाचवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं 4 तारखेला याचा रिझल्ट आहे आणि मला विश्वास आहे या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील आणि या ठाणे लोकसभा मतदारसंघातून गेले 10 वर्ष या ठिकाणी केलेली कामं लक्षात घेतात मला नक्कीच मदत. या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये तुम्ही बघताय की युतीचे जे उमेदवार ज्या भागामध्ये जातात ते त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाला चपलाचा हार, कोणा हाकलणे, कोणाच्या गाड्या फोडणे अशा प्रकारचा नागरिकांचा मतदारांचा विरोध तुम्ही बघताय. आणि खास करून ठाण्यामध्ये तुम्ही बघताय की अजून राजीनाम्याचं सत्र सुरू आहे. निवडणुकीला फॉर्म भरताना आपापसामध्ये मारामारा सुरू आहेत. या ठिकाणी नाराजगी सुरू आहे. या ठिकाणी एकमेकांना शिव्या घालणं सुरू आहे. अशा प्रकारचा उमेदवार हा स्वतःच्या पक्षातल्या युतीच्या स्वतःच्या पक्षामध्ये देखील असमर्थता तिथे दाखवत आहे, असमाधीपणा आहे तिथे. आणि या ठिकाणी राजन विचारे हे इंडिया आघाडीचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी त्यांचं सर्व ठिकाणी फक्त स्वागत होते. या ठिकाणी कार्यकर्ते जरी घेऊन जात असतील तरी आज आमचा रूट त्या ठिकाणचा होता, परंतु या नागरिकांनी आम्हाला येऊन भेटा म्हणून नागरिकांनी बोलवलं या ठिकाणी, म्हणून त्यांना रूट सोडून नागरिकांना भेटण्यासाठी गल्ली जावं लागते.